सतेज चषक वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धेत आज खंडोबा तालीम मंडळ अ विरुद्ध पाटाकडील तालीम मंडळ ब अशी लढत झाली। या सामन्यात सुरुवातीपासूनच खंडोबाच्या रोहित जाधव, प्रभू पोवार आणि प्रथमेश गावडे यांनी केलेल्या चढाया वाया गेल्या। पण 40व्या मिनिटाला सागर पोवारनं गोल नोंदवून खंडोबा संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली। उत्तरार्धात खंडोबा संघाला ही आघाडी फार काळ टिकवता आली नाही। पीटीएमच्या गुरुराज काटकरच्या पासवर 42व्या मिनिटाला साहिल भोसलेनं हेडद्वारे गोल करून खंडोबा संघाशी 1-1 अशी बरोबरी साधली। खंडोबाकडून पीटीएमच्या गोलक्षेत्रात चढाई सुरू असताना पीटीएमचा गोलकीपर अविराज पाटील यानं खंडोबाच्या संकेत मेढेला छोट्या डीमध्ये धोकादायकरित्या रोखल्यानं पंचांनी खंडोबा संघाला पेनल्टी दिली। यामध्ये खंडोबाच्या ऋतुराज संगपाळ यानं मारलेला फटका गोलजाळीवरून गेल्यानं खंडोबा संघाची गोलची संधी हुकली। दोन्ही संघांची गोलसंख्या 1-1 अशी बरोबरीत असल्यानं दोन्ही संघांकडून चढाया सुरूच राहिल्या। शेवटचा 1 मिनिट बाकी असताना खंडोबाच्या नवीन रेघूच्या पासवर आशिष चव्हाणनं 80व्या मिनिटाला गोल करून 2-1 अशा गोलफरकानं विजय मिळवला। या विजयासह खंडोबा संघानं उपांत्य फेरीत प्रवेश केलाय। या सामन्यात खंडोबा तालमीचा पृथ्वीराज साळुखे सामनावीर ठरला। उद्या या स्पर्धेत शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध वेताळमाळ तालीम मंडळ अशी लढत होणार आहे।